आज आपण शर्लॉक होममधील सोनेरी चष्म्याचं रहस्य ही कथा पाहणार आहोत. मी जेव्हा कधी 1894 सालच्या माझ्या हस्तलिखिताच्या बाडाकडे बघतो तेव्हा इतक्या मोठ्या खजिन्यामधून मनोरंजक आणि त्याचवेळी माझा मित्र ज्या विशिष्ट गुणासाठी इतका प्रसिद्ध होता त्याचं दर्शन घडवणाऱ्या घटना निवडणं मला जरा कठीणच जातं, हे मी इथे कबूल करतो. जशी मी पानं उलटत जातो तसं मला लाल जवळची किळसवाणी गोष्ट आणि बँकमधल्या क्रॉसबीनचा भयानक मृत्यू असलेल्या नोंदी दिसतात. तिथेच मला एडल्टनची दुर्दैवी घटना दृष्टीस पडते आणि पुरातन ब्रिटिश ढकलगाडीची अनोखी घटना देखील दिसते. सुप्रसिद्ध स्मिथ मोर्टिमर घटनांची मालिका याच काळामधली आणि हुरेट बॉलिवॉर्डच्या खुनाचा पाठलाग आणि अटक देखील. या साहसासाठी होम्सला फ्रेंच राष्ट्राध्यक्षाकडून स्वाक्षरी केलेलं धन्यवाद पत्र आणि ऑर्डर ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा सन्मान देखील मिळाला होता. यातली प्रत्येक घटना ही एक उत्तम कहाणी होऊ शकेल, मात्र माझं असं मत आहे की यॉर्क्सले ओल्ड प्लेसच्या घटनेइतके अनोखे मुद्दे वरीलपैकी कुठल्याही घटनेमध्ये नाही. ही घटना केवळ तरुण विलोबी स्मिथच्या क्लेशदायक मृत्यूचीच नाही, तर नंतर या गुन्ह्याच्या कारणावर प्रकाश टाकताना घडलेल्या विचित्र घडामोडींची देखील आहे. नोव्हेंबर अखेर सोसाट्याच्या वादळाची ती रात्र होती. ती अखंड संध्याकाळ होम्स आणि मी एकत्र शांत बसून काढली होती. तो एक शक्तिशाली भिंग घेऊन एका भृजपत्रावरील गूढ लिखितांचा अर्थ लावण्यामध्ये मग्न होता आणि मी एका नुकत्याच वाचवलेल्या शस्त्रक्रियेसंदर्भावरील निबंधावर विचार करत बसलो होतो. बाहेर वारा जोरात वाहत होता आणि खिडक्यावरचा पाऊस धडाधडा आपटत होता. आमच्या दोन्ही बाजूला 10 मैल पसरलेल्या त्या शहराच्या अगदी मध्यवर्ती भागामध्ये बसून निसर्गाचं ते रौद्र रूप अनुभवणं आणि त्याच वेळी या प्रचंड ताकदवान पंचमहाभूतांच्या दृष्टीनं अख्खं लंडन हे जमिनीवरचा एक केवळ ठिपका असल्याची जाणीव होत राहणं हा फार विचित्र अनुभव होता. मी खिडकीपर्यंत जाऊन खालच्या निर्जन रस्त्याकडे एक वार पाहिलं. चिखलात माखलेल्या रस्त्यावर आणि पाण्यामुळे चमकणाऱ्या पदपथावर अधूनमधून दिवे प्रकाशित होते. ऑक्सफर्ड स्ट्रीटच्या टोकाला एक छोटी घोडागाडी पाणी उडवत निघाली होती. बघ वॉटसन, आज आपल्याला कुठे बाहेर जायचं नाही. हे किती बरं आहे, होम्स भिंग बाजूला ठेवून भृजपत्र गुंडाळत म्हणाला. एका बैठकीमध्ये मी शक्य होईल तितकं काम केलेलं आहे. हे काम डोळ्यांना फार ताण देणार आहे. आतापर्यंत जेवढा मी अर्थ लावलाय त्यावरून तरी 15व्या शतकाच्या उत्तरार्धामधील ॲबीच्या उल्लेखाव्यतिरिक्त यामध्ये काहीही उल्लेखनीय नाही. बापरे, हे काय? वाऱ्यांच्या सुसू आवाजामध्येच घोड्यांच्या टापांचा आवाज आला आणि मग रस्त्याच्या कडेला टांगा थांबवल्याचा मला मोठा आवाज ऐकू आला. मी मघाशी पाहिलेली घोडागाडी आमच्याच दारात येऊन थांबली होती. आता काय याला हवंय? त्या घोडागाडीमधून एक माणूस खाली उतरताना दिसल्यावर मी ओरडलो. काय हवंय? आपण हवे आहात माझ्या परममित्रा, आणि आपल्याला हवे आहेत ओव्हरकोट, मफलर, पावसाळी बूट आणि या असल्या हवामानाची लढण्यासाठी मानवानं जे काही शोधून काढलं ते सर्व काही. जरा थांब, ही घोडागाडी निघून गेली. काहीतरी आशा आहे. त्याला आपल्यासोबत घेऊन जायचं असतं तर त्यानं ती थांबून ठेवली असती. मित्रा, खाली जा आणि दरवाजा उघड, कारण यावेळी आपल्यासारखेच टवाळत जागे असतील आणि इतर सर्व सज्जन लोक कधीचेच पांघरुणात बुडूक झाले असतील. होम्स उद्गारला. आमच्यामध्ये भर मध्यरात्री आलेल्या पाहुण्यावर दिवाणखान्यामधला प्रकाश पडला तेव्हा त्याला ओळखायला मला मुळीच अडचण आली नाही. हा तरुण इन्स्पेक्टर स्टॅनली हॉपकिन्स होता. एक होतकरू गुन्हेगार शोधत त्याच्या कारकिर्दीचे होम्सनं कितीतरी वेळा स्वतःहून रस दाखवला होता. ते आहेत का? स्टॅनलीने अधीरतेने विचारलं. वरे, होम्सचा वरून आवाज आला. तुझ्याकडे आमच्यासाठी काही कामगिरी नसेल अशी मी आशा करतो. इन्स्पेक्टर जिना चढून वर गेल्यावर दिव्याचा प्रकाश त्याच्या ओलत्या रेनकोटावर चमकू लागला. त्याला रेनकोट काढण्यासाठी मी मदत केली. तोपर्यंत होम्सनं शेकोटीमधली लाकडावरील राख झटकली. हॉपकिन्स, आता तू इथे निवांत बसून तुझे तळहात शेक, तो म्हणाला. ही सिगार घे आणि सोबत आमच्या या डॉक्टरनं लिहून दिलेले हे खास औषध. गरम पाणी आणि लिंबू हे अशा रात्रीसाठी फार उपयुक्त आहे म्हणे.
या असल्या वादळामध्ये तू इथे आलास म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार, होम्स म्हणाला. मिस्टर होम्स, खरंच फार महत्वाचं काम आहे. माझी दुपार फार गडबडीची होती. तुम्ही सायदैनिकाच्या आजच्या ताज्या आवृत्तीमधील यॉक्सली घटनेबद्दल काही वाचलं? मी आज दिवसभरात 15व्या शतकाच्या पुढचं काहीही वाचलेलं नाही, होम्स उत्तरला. ठीक आहे, तसाही तो एक छोटा परिचित होता आणि त्यामध्ये तसं सगळं चुकीचंच लिहिलेलं होतं. त्यामुळे तसं तुम्ही फार काही गमावलेलं नाही. माझी आज दिवसभर धावपळ चालू आहे. हे केंटमध्ये घडले. चॅटहॅम पासून 7 मैल आणि रेल्वे लाईन पासून 3 मैल अंतरावर मला 3:15 तार आली. मी यॉक्सली ओल्ड प्लेसला 5 वाजता पोहोचलो. तपास करून मी शेवटी रेल्वे गाडी पकडून चेरिंग क्रॉसला आलो. तिथून घोडागाडी घेऊन सरळ तुमच्याकडे, हॉपकिन्सनं खुलासा केला. याचा अर्थ तू अजूनही त्या घटनेबद्दल चाचपडत आहेस, तो म्हणाला. याचा अर्थ मला त्या घटनेचा शेंडाबूड देखील समजत नाहीये. तसं बघायला गेलं तर मी कायमच सोडवतो तसा हा गुंत आहे, कारण कोणी चुकूच शकणार नाही इतकं हे प्रकरण सुरुवातीला सोपं वाटलं. पण मिस्टर होम्स, खुनासाठी काहीच कारण सापडत नाहीये. हे मला सर्वात जास्त छळतंय. मला कारण लक्षात येत नाही. हा माणूस मेला आहे नक्की, पण माझ्या समजुतीनुसार त्याला मारण्यासाठी कुणाकडे काहीच कारण नाहीये, म्हणजे या जगात तरी. सिगार पेटवून होम्स खुर्चीमध्ये मागे रेलून बसला. मला जरा या घटनेबद्दल सविस्तर सांग, तो म्हणाला. माझ्याकडे बरेचसे तपशील आहेत, स्टॅनली हॉपकिन्स म्हणाला, पण त्याचा एकत्रित अर्थ काय ते मला जाणून घ्यायचं आहे. जशी मला उमगली तशी हकीकत सांगतोय. काही वर्षापूर्वी हे खेड्यातलं घर म्हणजे यॉक्सली ओल्ड पॅलेस एक वृद्ध माणसानं विकत घेतलं. त्याचं नाव प्रोफेसर कोरम. ते अपंग आहेत. निम्म्याहून जास्त वेळ ते पलंगावरच असतात आणि उरलेला वेळ काठी घेऊन घराभोवती फिरतात किंवा त्यांचा माळी त्यांना खुर्चीत बसून वाडीभर फिरवत असतो. शेजारा पाजाऱ्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत आणि ते सगळे जण येऊन त्यांची विचारपूस करून जात असतात. लोक त्यांना अतिशय विद्वान म्हणून ओळखतात. त्यांच्यामध्ये एक प्रौढ स्त्री मिसेस मार्कर घर सांभाळायला आणि एक मोलकरीण सुझान टार्टर राहतात. ते इथे आल्यापासून त्या दोघी जणी त्यांच्या सोबत आहेत. दोघी जणी अतिशय सरळ मार्गी आहेत असं आम्हाला समजलं आहे. हे प्राध्यापक एक विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहित आहेत. त्यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वी सचिव नेमण्याचा निर्णय घेतला. पहिले नेमलेले दोन्ही सचिव टिकले नाहीत. तिसरा सचिव मात्र टिकला. विद्यापीठामधून पदवी घेऊन नुकताच बाहेर पडलेला हा तरुण या प्राध्यापकांना अगदी हवा तसा होता. त्यांचं कामाचं स्वरूप म्हणजे सकाळी पूर्ण वेळ प्राध्यापकांनी सांगितलेलं लिहून घेणं आणि संध्याकाळी प्राध्यापकांना दुसऱ्या दिवशी कामासाठी लागणारे संदर्भ आणि वेगवेगळ्या पुस्तकांमधले उतारे शोधणं. हा विलोबी स्मिथ लहानाचा मोठा झाला तो ॲपिंगहॅममध्ये. तिथेही मला काही सुगावा सापडला नाही. तसंच तो केम्ब्रिजचा विद्यार्थी असतानाही नाही. मी त्याला मिळालेल्या शिफारशी पाहिल्या आहेत आणि प्रथमपासूनच तो सभ्य, शांत, मेहनती, निष्कलंक तरुण होता. तरीही आज सकाळी या तरुणाचा खूनच म्हणता येणार म्हणू शकेल अशा परिस्थितीमध्ये मृत्यू ओढवलेला आहे. सोसाट्यांचा वारा खिडक्यांवर धडकत होता. तो तरुण इन्स्पेक्टर आपली अनोखी कहाणी सावकाश आणि तपशीलवार सांगत असताना होम्स आणि मी दोघेही शेकोटीच्या दिशेने सरकलो होतो. तुम्ही अख्खं लंडन शोधलं तरीही, तो पुढे म्हणाला, तुम्हाला त्या घराइतकं एकही आणि बाहेरच्या जगाशी फारसा संबंध न ठेवणारं घर आढळणार नाही. कित्येक आठवड्याच्या आठवडे घरामधली एकही व्यक्ती बागेच्या प्रवेशद्वारात देखील जात नाही. प्राध्यापक पूर्णपणे त्यांच्या कामात गढून गेलेले असतात आणि त्याशिवाय त्यांना दुसरं काहीच अस्तित्व नाही. तरुण स्मिथ शेजाऱ्या पाजाऱ्यापैकी कुणालाही ओळखत नव्हता आणि आपल्या मालकाप्रमाणेच तोही कामामध्ये गुंतून गेलेला असायचा. दोन्ही स्त्रियांना घराबाहेर जाण्यासाठी काहीही कारणं नव्हती. मॉर्टिमर म्हणजे प्राध्यापकांना खुर्चीत बसून फिरवणारा माळी एक निवृत्त लष्करी जवान आहे. तो रशियन म्हातारा अतिशय उत्तम चरित्र्याचा आहे. तो घरामध्ये राहत नाही तर बागेच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या 3 खोल्यांच्या छोट्या घरामध्ये राहतो. यॉक्सली ओल्ड पॅलेसच्या अख्ख्या आवारामध्ये तुम्हाला एवढीच माणसं दिसतील. शिवाय बागेचं प्रवेशद्वार लंडनहून चॅटहॅमला जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून केवळ 100 यार्ड इतकंच दूर आहे. हे प्रवेशद्वार काडीनं उघडतं आणि कुणीही आरामात आत येऊ शकतो.
आता मी तुम्हाला सुझान टार्टर हिनं दिलेली जबानी सांगतो. केवळ तिच्या प्रकरणामध्ये काहीतरी ठोस सांगू शकली आहे. तिच्या म्हणण्यानुसार सकाळी 11 ते 12च्या दरम्यानची वेळ होती, जेव्हा ती वरच्या मजल्यावरच्या दर्शनी भागात शयनगृहात पडदे टांगण्यामध्ये गुंतली होती. प्राध्यापक कोरम झोपलेलेच होते, कारण हवामान वाईट असताना ते क्वचितच दुपारच्या आधी उठतात. घर सांभाळणाऱ्या बाई घराच्या पाठीमागच्या बाजूला काही कामामध्ये गुंतलेल्या होत्या. विलोबी स्मिथ त्याच्या शयनगृहात होता. तो तीच खोली त्याची बैठकीची खोली म्हणून वापरत असे. पण त्यावेळेला मोलकरणीनं तो बाजूच्या पडावीमधून चालत जाताना आणि तिच्या खोलीच्या खाली असणाऱ्या अभ्यासिकेमध्ये उतरताना ऐकलं. तिनं प्रत्यक्ष पाहिलं नाही, परंतु ती म्हणते की त्याच्या झपाझप आणि धपधप असा आवाज करणाऱ्या पायांचा आवाज ओळखण्यात ती चुकणार नाही. तिनं अभ्यासिकेच्या खोलीचा दरवाजा बंद केल्याचा आवाज ऐकला नाही, पण मिनिटभरातच खालच्या त्या खोलीमधून एक अर्थ किंकाळी ऐकू आली. अतिशय जोरात आणि घोगऱ्या आवाजातली ती किंकाळी इतकी विचित्र आणि अनैसर्गिक होती की तो आवाज स्त्रीचा आहे की पुरुषाचा तेही सांगणं कठीण होतं. त्याच वेळेला जोरात धाडकन असा आवाज ऐकू आला. त्या आवाजानं अख्खं घर हादरलं आणि मग निशब्द शांतता पसरली. मोलकरीण क्षणभर तशीच गोठून उभी राहिली. नंतर कसा बसा धीर गोळा करून ती खाली धावली. अभ्यासिकेचा दरवाजा बंद होता. तिनं तो उघडला. आतमध्ये तरुण विलोबी स्मिथ जमिनीवर आडवा तिळवा पडलेला होता. सुरुवातीला तिला कसलीही जखम दिसली नाही, पण तिनं त्याला उठवायला प्रयत्न करताच तिला त्याच्या मानेच्या खालच्या बाजूला वाहत असलेलं रक्त दिसलं. त्याला छोटीशीच पण खूप खोल जखम झाली होती. त्याच्या मानेची नस कापली गेली होती. ही जखम करणारं हत्यार गालिच्यावरच त्याच्या बाजूला पडलेलं होतं. जुन्या पद्धतीच्या लिखाणाच्या टेबलावर असलेल्या शिक्कामोर्तबाचं मेण लावण्यासाठी वापरत असलेल्या छोट्या चाकूपैकी तो एक होता. त्याला हस्तिदंताची मूठ आणि कठीण धारदार पातं होतं. हा चाकू प्राध्यापकांच्याच लेखनाच्या टेबलावरच्या सामग्रीमधला होता. प्रथम मोलकरणीला वाटलं की तरुण स्मिथ आधीच मृत पावलेला आहे, पण तिनं एक तांब्यातलं थोडं पाणी त्याच्या कपाळावर शिंपडल्यावर त्यानं क्षणभर डोळे उघडले. प्राध्यापक ती होती. तो पुटपुटला. मोलकरीण शब्दावर हे सांगते की हेच त्याचे शब्द होते. त्यानं आणखी काही बोलण्याचा अतोनात प्रयत्न केला. त्यानं आपला उजवा हात हवेत उंच धरला, मात्र त्यानंतर लगेचच तो मरण पावला. याच दरम्यान घर सांभाळणाऱ्या बाईही घटनास्थळी आल्या होत्या, पण त्यांना या मरणासन व्यक्तीचे शेवटचे शब्द ऐकायला मिळाले नाही. सुझानला प्रेताजवळ थांबायला सांगून त्या धावत प्राध्यापकाच्या खोलीमध्ये गेल्या. ते आपल्या पलंगावर अतिशय घाबरून बसले होते, कारण त्यांनी सुद्धा तो आवाज ऐकलेला होता आणि काहीतरी अघटित घडलं आहे हे त्यांना कळालं होतं. मिसेस मार्कर शपथेवर सांगत आहेत की प्राध्यापक अजून त्यांच्या झोपायच्या विषातच होते. ते खरंच असणार म्हणा, कारण मार्टिमरच्या मदतीशिवाय ते कपडे चढूच शकले नसते आणि त्याला 12 वाजता यायची सूचना केली होती. प्राध्यापक म्हणतात की त्यांनी दूरवर ओरडल्याचा एक आवाज ऐकला. याहून जास्त त्यांना काहीच माहीत नाही. त्या तरुणाचे अखेरचे शब्द प्राध्यापक ती होती असे का होते याबाबत ते काहीही स्पष्टीकरण देऊ शकले नाही, पण त्यांच्या मते ते भ्रम होते. त्यांना खात्री आहे की विलोबी स्मिथ या जगात शत्रू असणे शक्यच नाही. या गुन्ह्यामागे काय कारण असावं हे त्यांना माहीत नाही. त्यांची पहिली कृती म्हणजे त्यांनी माळ्याला मार्टिमरला स्थानिक पोलिसाकडे पाठवलं. थोड्या वेळाने चीफ कॉन्स्टेबलनं मला बोलवलं. मी तिथं पोहोचेपर्यंत काहीही हलवण्यात आलेलं नव्हतं आणि घराकडे जाणाऱ्या वाटेवर कुणीही चालायचं नाही अशी सक्त ताकीदही देऊन ठेवली होती. मिस्टर शर्लॉक होम्स, तुमची गृहीतकं प्रत्यक्ष वापरून पाहण्याची ही उत्तम संधी होती. इथे कशाचीच कमतरता नव्हती. आपलं तपशीलवार कथन संपवत हॉपकिन्स म्हणाला. माझा सहकारी किंचित कडवटपणे हसत म्हणाला, ठीक आहे, तर त्यामधून तुला नक्की काय समजलं? मिस्टर होम्स, कृपया त्याआधी तुम्ही या कच्च्या नकाशाकडे एकदा बघून घ्या. म्हणजे तुम्हाला प्राध्यापकाच्या अभ्यासिका आणि या प्रकरणामधील इतर घटनास्थळांची ठिकाणं साधारणपणे लक्षात येतील. त्यामुळे माझं शोधकार्य समजून घेण्यामध्ये तुम्हाला मदत होईल. त्याने एक कच्चा नकाशा उलगडला. जो मी इथे पुढे दाखवलेला आहे तो कागद त्यानं होम्सच्या गुडघ्यावर पसरला. मी उठून होम्सच्या मागून तो पाहू लागलो. हा फारच कच्चा आराखडा आहे. आपल्यासाठी अतिशय आवश्यक असलेल्या मुद्द्यांचीच
नोंद यामध्ये केलेली आहे. उरलेल्या सर्व गोष्टी तुम्ही नंतर प्रत्यक्ष पाहू शकता. सर्वात पहिलं म्हणजे तो खुनी घरात बाहेर घुसला असं गृहीत धरलं तर तो अथवा ती कसे आत येणार? निश्चित बागेच्या रस्त्यानं किंवा पाठच्या दरवाजानं. तिथून दोन्ही बाजूंनी अभ्यासिकेत थेट प्रवेश आहे. दुसरा कुठलाही मार्ग घेतला तर तो अतिशय किचकट असणार. नंतर बाहेर पळून जाण्यासाठीही खुन्यानं हाच रस्ता वापरला असणार, कारण खोलीमधून बाहेर पडण्याच्या दोन्हीही मार्गांपैकी एकावर सुजान धावत येत असल्यानं तो रस्ता बंद झाला होता आणि दुसरा रस्ता प्राध्यापकाच्या शयनगृहाकडे जातो. म्हणून माझं सर्व लक्ष बागेच्या रस्त्याकडे वळवलं. त्याच वेळी नुकत्याच झालेल्या पावसानं तो रस्ता चिखलानं भरलेला होता. अन्यथा तिथे पावसाचे ठसे नक्कीच दिसले असते. मात्र माझ्या तपासणीनंतर मला समजलं की मी एका अत्यंत सावध आणि तज्ज्ञ गुन्हेगाराचा शोध घेत आहे, कारण या वाटेवर कसलेही पावलाचे ठसे नव्हते. अर्थात वाटेवर पावलाचे ठसे उमटू नयेत म्हणून कोणीतरी या वाटेच्या बाजूनं असलेल्या हिरवळीवरून चालत गेल्याचं दिसत होतं. यात काही शंकाच नव्हती. मला स्पष्टपणे खुणा दिसू शकतील अशा स्वरूपाचं इथं काहीही मिळू शकलं नाही. मात्र हिरवळ दबली गेली होती म्हणजे कुणीतरी त्यावरून नक्कीच गेलं होतं. हे काम केवळ खुन्याचंच असणार, कारण सकाळपासून तिथे माळी अथवा इतर कुणीही आलेलं नव्हतं आणि पाऊस रात्रीपासून सुरू झालेला होता. हॉपकिन्सनं सांगितलं. 1 मिनिट, होम्स म्हणाला. ही वाट कुठे जाते? रस्त्याकडे. ती किती लांब आहे? साधारण 100 यार्ड असेल. जिथेही वाट प्रवेशद्वारामधून बाहेर पडते तिथे तुला काही पावलांचे ठसे मिळाले असतील ना? नाही, दुर्दैवानं तिथे फरशी घातलेली आहे. बरं, मग रस्त्यावर नाही. इथे सगळा चिखल भरलेला होता. अरे रे, ठीक आहे. मग या हिरवळीच्या खुणा त्या येणाऱ्या पावलांच्या होत्या की जाणाऱ्या ते सांगणं शक्य आहे, कारण त्याला काही आकारच नव्हता. मोठी पावलं होती की छोटी तसा फरकही करता आला नसता. होम्स अधीरतेनं उद्गारला. कधीपासून हा धबधबा, पाऊस कोसळतो आणि वादळी वारा घोंगावतोय. आता या भृजपत्रापेक्षाही ते पावलाचे ठसे वाचणं जास्त कठीण आहे. ठीक आहे, आता आपल्याला त्याबाबत काहीच करता येऊ शकत नाही. हॉपकिन्स, कुठला ठाम निर्णय काढता येणार नाही. असा ठाम निष्कर्ष काढून झाल्यावर तू काय केलंस, मिस्टर होम्स? मला वाटतंय की मी बऱ्यापैकी ठाम निष्कर्ष काढू शकलो. कुणीतरी सावधपणानं घरामध्ये बाहेरून घुसलं हे मला माहीत आहे. नंतर मी ती पडवी तपासली. तिथे संपूर्ण फरशीभर काथ्यांचाच पायपोस घातलेला आहे. त्यावर कसल्याही खुणा नव्हत्या. तिथून मी थेट अभ्यासिकेमध्ये आलो. त्या खोलीत अतिशय कमी सामान आहे. खोलीमधली मुख्य वस्तू म्हणजे लिहिण्यासाठी उतरती फळी ठोकलेलं भल्लं मोठं लिखाणाचं टेबल. या टेबलाला खण असलेले 2 पाय आणि त्यामध्ये एक छोटंसं कपाट आहे. हे खण उघडले गेले होते आणि कपाट कुलूप बंद होतं. हे खण कायमचं उघडे असायचे, कारण त्यामध्ये काही महत्त्वाचं ठेवलेलं नसायचे. कपाटामध्ये काही महत्त्वाची कागदपत्र होती, पण ती विस्कटलेल्या काहीही खुणा आढळून आल्या नाहीत. प्राध्यापकांनी मला सांगितलं की काहीही हरवलेलं नाही, त्यामुळे कसली चोरी झाली नव्हती हे निश्चित. नंतर मी त्या तरुणाच्या प्रेताकडे आलो. तो कपाटाजवळ पडलेला होता. या आराखड्यामध्ये दाखवलं तशाच डाव्या बाजूला कापल्याची जखम त्याच्या मानेच्या उजव्या बाजूला आणि पाठीमागून पुढे अशी झाली होती. त्यामुळे ही जखम त्यानं स्वतःहून करून घेणं जवळजवळ अशक्य आहे. हॉपकिन्स आपलं मत व्यक्त केलं. किंवा तो पडताना थेट चाकूवर पडला असेल, होम्सनं सुचवलं. बरोबर, ही कल्पना माझ्या मनात येऊन गेली, पण आम्हाला तो चाकू प्रेतापासून काही फूट अंतरावर मिळाला, त्यामुळे ते अशक्य आहे. शिवाय त्याचे मरतानाचे शब्द आहेत की सर्वात शेवटी मृतांना आपल्या उजव्या हातात घट्ट धरून ठेवलेला मला एक मिळालेला हा सर्वात महत्त्वाचा पुरावा. स्टॅनली हॉपकिन्सनं खिशामधून एक कागदी पुडकं बाहेर काढलं. ते उलगडून त्यामध्ये एक सोनेरी चष्मा काढला. त्याच दोन्ही बाजूला काळे रेशमी धागे लटकलेले होते. विलोबी स्मिथची दृष्टी अतिशय उत्तम होती. तो पुढे म्हणाला, त्यामुळे त्यानं हा चष्मा खुन्याच्या चेहऱ्यावरून ओढून घेतला असणार, यात काही सवालच नाही. शर्लॉक होम्सनं चष्मा हातात घेऊन त्याचं अतिशय काळजीपूर्वक निरीक्षण केलं. तो चष्मा त्याने स्वतःच्या नाकावर ठेवून वाचण्याचा प्रयत्न केला. मग खिडकीजवळ जाऊन बाहेर रस्त्यावर पाहिलं. दिव्याच्या प्रखर प्रकाशामध्ये त्यानं चष्म्याचं अतिसूक्ष्म निरीक्षण केलं.
सर्वात शेवटी हसत त्याने एका कागदावर काही ओळी लिहिल्या.